प्रशांत कोरगावकर आणि त्याच्या साथीला मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना आपण विशालला मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना पाहायला मिळतोय. पहिला षटक इंजमाम शेख गोलंदाजी मार्क वरती दाखल होत असताना पाहायला मिळतोय. सामन्याला सुरुवात. यस, टाइम लिमिट्स आयोजकांच्या माध्यमातून ही बाब निदर्शनास आणण्यात आली. 8:25 झाल्यात. पहिला बॉल, पहिली मॅच, चौथी रजनी, पहिला बॉल. सामन्याला होती सुरुवात. पहिला चेंडू इथे डिलिव्हर करण्यात येईल. पहिला बॉल, गोलंदाज उजव्या यष्टीच्या बाहेर निघाले होते. ऑन साइडला शफलिंग क्रॉस खेळण्याचा प्रयत्न, वेगाने टाकला गेलेला बॉल बॅटरला डॉमिनेट केले. एक सिंगल अवेलेबल होती. एक क्विक सिंगल इथे घेण्यात आली आहे. कालची रजनी तितकीशी महत्वाची राहिली या स्पर्धेच्या माध्यमातून. खऱ्या अर्थानं कालच्या रजनीमध्ये पुढे येणारे दोन संघ गोरसाई बी या टीम आणि तदनंतर मानकवली आपण पाहिलं चौथा हिरवा मानकवली टीम या टीमला पुढे येत असताना पाहायला मिळालं. फलंदाजीचा एकंदरीत लेखाजोखा पाहायचा झाला गोरसाई बी टीमच्या तर सूरज केणे 2 सामने 10 धावा, 6 चेंडू त्याने फेस केले होते. संदेश केणे 2 सामने 16 धावा, 16 चेंडू. यावेळेचा बॉल डाऊन द ग्राउंड. पहिला बॉल नो बॉल आणि त्याला पाठवला सीमारेषेच्या बाहेर. नो बॉल वरती आला चौकार. हो खरो खरे हितेंद्र ठाकूर साहेब धुरंदर आहेत एक नंबर. हितेंद्र ठाकूर साहेब धुरंदर आहेत एक नंबर. थँक्यू. नो बॉल वरती आलेला हा चौकार इथं पाहायला मिळाला प्रशांत कोरगावकरच्या बॅटमधून. खरं तर विशालच्या बॅटमधून चौकार येत असताना पाहायला मिळालाय. विशालच्या बॅटमधून चौकार येत असताना पाहायला मिळतोय. संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती पाहायला मिळते ती अर्थात यावेळेचा चेंडू वेगाने डावे यशी सोडून जाणारा नो बॉल होता. अर्थात फ्री हिटचा बॉल आणि ते देखील कंटिन्यू राहील. विशाल स्ट्रायकर एंड वरती पाहायला मिळाला. व्हेरी फर्स्ट बॉल विशालच्या बॅटमधून चौकार येत असताना विशाल नागाडे मैदानाच्या आतमध्ये स्ट्रायक एंड वरती पाहायला मिळतोय. प्रशांत कोरगावकर या खेळाडूला पूर्ण नावाने जास्तीचे मुंबईकर जाणतच नाहीत मुळात, कारण कोत्या म्हटल्यानंतर त्याच्याकडे नेहमीच अगदी आवर्जून पाहिलं जातं. प्रशांत कोरगावकर नॉन स्ट्रायकर एंड वरती पाहायला मिळतोय. चर्चेतील असं नाव आहे या विभागातील. पुढचा बॉल यावेळेला वेगवान फास्ट अँड फ्युरियस फ्युरीच्या बॉल वरती रन्स आली होती. केवळ एक सिंगल येत असताना पाहायला मिळते. संदेश केणीचा आपण उल्लेख केला होता फलंदाजीमध्ये गोरसाई बी टीमच्या 2 सामने 16 बॉल 33 धावा. त्याच्या बॅटमधून आला पवन केणे 2 सामने 9 चेंडू 27 धावा. राहुल केणे 1 सामना 4 बॉल 9 धावा त्याच्या बॅटमधून. भावेश पवार 2 सामने 8 चेंडू केवळ 8 धावा. गोलंदाजीमध्ये भावेश पवार 2 सामने 3 षटक 27 धावा 4 विकेट त्याने मिळवल्या. पवन केणे 2 सामने 2 षटक 19 धावा 2 विकेट त्याच्या नावावरती राहिल्या. पुढील प्रत्येक गोलंदाजाने 1-1 विकेट मिळवली आहे. मानकोली टीमचा विचार केला तर विनीत माळी 2 सामने 20 चेंडू 40 धावा. यावेळेचा बॉल वेगवान इथे पाहायला मिळतो. दिशाहीन राहिलाय. अतिरिक्त बाउन्स आणि इथे अनएक्सपेक्टेड उसळी घेणारे चेंडू पाहायला मिळालेत, परंतु दिशेवरचं नियंत्रण जे आहे ना ते कुठे ना कुठेतरी हिसकावून घेतलं असंच वाटू लागलंय. गोलंदाजी करत असताना गोलंदाजाने नेहमीच वेगाने गोलंदाजी करणं गरजेचं राहतं, परंतु आपली दिशा जी आहे ना ती संघाची दशा ठरवणार आहे. त्याकरिता एक सटीक लेंथ अँड लाईन वरती गोलंदाजी करणं फार गरजेचं राहील. वेगाने गोलंदाजी करत असताना इंजमाम शेख. पुढचा बॉल ओव्हर द विकेटने बॅटची लिडिंग एज घेतली आहे. शॉर्ट टर्न मारला. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आले. झेल निसटलाय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी वेगाने चेंडूवरती येत असताना पाहायला मिळतात. एक सिंगल मिळते. एकेरीच्या मदतीने संघाची धावसंख्या 10 धावा फलकावरती आहेत. चौथा हिरवा मानकोली टीमची फलंदाजीचा उल्लेख करायचा झाला. विनीत माळी 2 सामने 20 चेंडू 40 धावा. मोहित माळी 2 सामने 14 चेंडू आणि 25 धावा त्याच्या बॅटमधून आल्या. वैभव माळी गोलंदाजीमध्ये 2 सामने 3 षटक 25 धावा आणि 3 विकेट त्यांच्या नावावरती राहिल्या. दीपेश माळी 2 सामने 2 षटक 15 धावा आणि 2 विकेट हे त्याच्या नावावरती राहिल्या. एकंदरीत हा लेखाजोखा कालच्या रजनीतला आपण पाहिला. यावेळेला ऑन साइडला केवळ दिशा दिली आहे. मॅचची दशा बदले. रन्स मिळतील त्या बॉलवरती 4. चेंडू सीमारेषेच्या बाहेर फरार. हा आलाय चौकार.
तो भारी, गोर गरीब जनतेला लाभला काही वारी, आपल्या हितेंद्र आप्पांची आहे आदाच न्यारी. या स्पर्धेमध्ये सर्वाधिक जास्त विकेट घेणारा गोलंदाज अर्थात विशाल कोळी राहिलाय, ज्याने 6 विकेट मिळवल्यात. एक 5 देखील कंप्लीट केली, विकेट हॅट्रिक देखील त्याच्या नावावरती राहिली, मेडन ओव्हर देखील राहिली. स्कोर कार्ड वरती धावा त्या 14, पहिल्या 4 बॉल मध्ये 14 धावा आल्यात. विशाल या नावाचेच खेळाडू मैदानाच्या आतमध्ये नेहमीच चर्चेचे राहिलेत की काय, कारण हा देखील विशाल त्या दर्जाची बॅटिंग करतोय. व्यासपीठावरती आणखीन एक विशाल आहेत, आणखीन एक विशाल मैदानाच्या आतमध्ये कदाचित नेक्स्ट मॅच मध्ये पाहायला मिळतील. आणि या विशाल नावाचाच बोलबाला या स्पर्धेमध्ये राहिलाय. पुढचा बॉल वेगवान हेलिकॉप्टर, व्हॉट अ स्ट्रोक, स्टँड अँड डिलिव्हर्ड, स्टँड अँड डिस्पॅच, लॉंग अँड स्ट्रॉंग, हाय अँड हँडसम मॅसिव्ह षटकार. लोकमान्य सारी, हे आधार स्तंभ बहुजनाचा आहे असा खंबीर, आधार स्तंभ बहुजनाचा आहे असा खंबीर, आप्पा आहे असा खंबीर. हितेंद्र ठाकूर. मला आता असं वाटू लागलंय ना की वसई मधून निघणारी पनवेलच्या दिशेने मालगाडी जी आहे ना, त्याचे डब्बे संपत नाहीत, तसंही षटक संपता कामा नये असंच वाटू लागलंय. नो बॉल आलाय, पुन्हा एकदा फ्री हिट पाहायला मिळेल. नो बॉल आणि त्यावरती फ्री हिट पाहायला मिळेल. 21 धावा, सर्वाधिक महागडे षटक मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहे. 21 धावा धावफलकावरती पाहायला मिळाल्यात. पहिलं षटक, सर्वाधिक धावा खर्च करणारा फ्री हिटचा बॉल. इंजमाम शेख महागड षटक त्याने अद्याप हाताळलेलं पाहायला मिळालंय. रन्स आल्यात, सपाटून मार खाल्लाय त्याने, धुतलंय. चांगली बॅटिंग होतीये. यावेळेला बॅटची लिडिंग आहे, चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल आलेत. फ्री हिटचा बॉल होता. फ्री हिटच्या बॉल वरती केवळ एक सिंगल. स्कोर कार्ड वरती रन्स जिथे आपण पाहत आहोत, धावफलकावरती धावा आहेत त्या अर्थात 22 ऑन दी बोर्ड. 22 धावा धावफलकावरती आहेत. पुढचा बॉल घेऊन गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होत असताना इंजमाम शेखला आपण पाहतोय. यावेळेला देखील बॅटची लिडिंग एज, नशिबाची साथ, लॉंग स्टॉपला नॉन स्टॉप, चेंडू सीमारेषेच्या बाहेर, चौकार. निघाला साऱ्यांना संगतीला घेऊन आला, समाज सेवा करण्या निघाला. गेलंय मनात त्यानं घरे, गेलंय मनात त्यानं घर. अरे युवा आमदार दमदार आपला क्षितिज दादा ठाकूर, युवा आमदार दमदार आपला क्षितिज दादा. चला, जास्तीचं काही घडलं बिघडलेलं नाहीये. सर्पमित्र असतील तर आपल्या माहितीसाठी पाठीमागच्या बाजूला सर्प आलाय आणि म्हणूनच ही धाव आहे. जास्तीची गर्दी करू नका, मॅच चालू ठेवा. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. स्कोर कार्ड वरती धावा आहेत त्या सद्य परिस्थितीमध्ये 26 ऑन दी बोर्ड. छोट्या मुलांनी थोडीशी काळजी घ्या. प्रत्येकाच लक्ष वेधेन की आपली छोटी मुलं असतील तर त्यांना कृपया त्यांची काळजी घ्या. चहू बाजूला गरमीचे दिवस. स्कोर कार्ड वरती धावा धावफलकावरती पाहायला मिळाल्या त्या 26 ऑन दी बोर्ड विदाउट लॉस. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. दुसऱ्या षटकामध्ये गोलंदाजी मार्क वरती तोईद खान याला इन्व्हाइट करण्यात आलाय. तोईद खानला आपण पाहतोय गोलंदाजी मार्क वरती दाखवत असताना पाहायला मिळतो आहे. श्रीलंकेमध्ये अनेक वेळेला मैदानावरती सर्प येत असताना अनेक वेळेला पाहायला मिळाल्यात, परंतु ज्या वेळेला एकंदरीत भारतीय संघ खेळायचा, सर्पाच्या पाठीमागे सचिन तेंडुलकर एका टूर मध्ये तो आवर्जून त्याचा उल्लेख करताना पाहायला मिळाला. तो म्हणाला ज्या वेळेला मुंगूस मैदानाच्या आतमध्ये यायचा त्या वेळेला भारतासाठी आनंदाची बातमी घेऊन यायचा की काय विकेट मिळायचा भारताला. मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा वळूया जिथे गोलंदाजी मार्क वरती तोहिद खान.
पहिला बॉल साइड आर्म अँगलने गोलंदाजी करतोय. पंचाकडे अपील करण्यात आली आहे. बोट आकाशाकडे फर्स्ट विकेट इथे मिळवलाय. पहिला फलंदाज विशाल नागाणे होतोय इथे बाद. स्कोर कार्ड वरती धावा जिथे आपण पाहत आहोत ना, एकंदरीत 26 धावा धावफलकावरती आहेत. प्रसाद रहाटे मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी दाखल होत असताना पाहायला मिळतोय. छोट्या चणीचा हा खेळाडू आहे, परंतु बॅटिंग अफलातून करत असताना नेहमीच त्याला आपण पाहिलंय. प्रसाद रहाटे मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी गेले अनेक वेळेला सातत्याने त्याची बॅटिंग ही नेहमीच चांगल्या दर्जाची पाहायला मिळाली. अनेक स्पर्धांमध्ये त्याने आपल्या नावाची छाप सोडली आहे. पहिल्या बॉलवरती विकेट मिळवली आहे. पुढचा बॉल वेगवान, यावेळेला ऑन साइडला क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल, झेल टिपलाय. प्रसाद रहाटे आले, प्रसाद रहाटे गेले. पुढच्या बॉलवरती झालेत बाद. शब्दाचा लाख मोलाचा बनलाय साऱ्यांच्या आवडीचा. कार्य आहे त्यांचं सुंदर, कार्य त्यांचं आहे सुंदर. युवा आमदार दमदार आपला क्षितिज दादा ठाकूर. युवा आमदार दमदार आपला क्षितिज दादा ठाकूर. रवी मिश्रा मैदानाच्या आतमध्ये नवीन बॅटर दाखल होत असताना पाहायला मिळतो. तोहिद खान लगातारच्या 2 बॉलवरती 2 विकेट त्याने इथे प्राप्त केल्यात. हकीकत है ये ख्वाब नहीं, तोहिद खान तुम्हारा जवाब नहीं. लाजवाब गोलंदाजी तो मैदानाच्या आतमध्ये करतोय. साइड आर्म ऍक्शन आहे त्याची. जिथे त्याच्या गोलंदाजीची शैली आपण पाहिली तर जिथे लतीफ मलिंगा किंबहुना त्याहूनही अधिक केदार जाधवची मला आठवण होते. वेगाने चेंडू टाकतो, त्याचं ऍक्शन पहा. अगदी आपण पाहिलं ना तर अनेक खेळाडू तुम्हाला निश्चितच त्या दर्जाची गोलंदाजी करताना पाहायला मिळतात, परंतु त्या पंक्तीतील एक गोलंदाजी करत असताना तोहिद खान 2 बॉलवरती 2 विकेट मिळवल्यात. नवीन बॅटर रवी शर्मा मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना पाहायला मिळतोय. या स्पर्धेतली दुसरी हॅट्रिक इथे डाऊनलोडिंग वरती आहे. हॅट्रिकचा बॉल लोअर फुल टॉस संयमाने केले. ड्रायव्हिंग जिथे ड्रायव्हिंग लेंथ वरती होता, ड्राईव्ह केला. डीप मध्ये प्रोडक्शन ठेवण्यात आलं. एक सिंगल मिळेल. एकेरीच्या मदतीने संघाची धावसंख्या 27-27, लॉस ऑफ 2 विकेट. बॅटिंग करत असताना मैदानाच्या आतमध्ये साई माऊली बोरिवली. एकंदरीत पहिल्या षटकामध्ये धावांची लयलूट होती, जणू काय सेल लागला होता धावांचा. परंतु दुसऱ्या षटकामध्ये स्मशांत शांतता त्यांच्या खेळामध्ये पाहायला मिळाली आहे. याचं कारण आहे विकेट मिळवल्यात त्या 2. तोहिद खान यावेळेला देखील फास्ट अँड फ्युरियस दिशाहीन राहिलाय. गोलंदाजाला इथे दंडित करण्यात येत आहे. अतिरिक्त धाव, एक्स्ट्रा रन, अतिरिक्तच्या मदतीने संघाची धावसंख्या 28-28 ऑन दी बोर्ड. 28 धावा धावफलकावर. पुढचा बॉल घेऊन गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होईल. लोअर फुल टॉस होता, ऑन साइडला केला. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. एक क्विक सिंगल, चिकी सिंगल इथे अर्जित करण्यात आली आहे. एकेरीच्या मदतीने संघाची धावसंख्या वधारते. स्कोर कार्ड वरती रन्स आहेत तर 29. या स्पर्धेतला विशालजी भोईर यांनी सांगितलेल्या माहितीनुसार या स्पर्धेतली ही 6वी मॅच आहे की सुरुवात दमदार झाली आहे आणि परंतु शेवट तितकासा गोड झालेला नाही आहे आणि त्यामध्ये एक संघ आपल्याच घरचा आहे. यावेळेचा बॉल ड्रायव्हिंग लेन वरती पाहायला मिळाला. समोरच्या दिशेने ड्राईव्ह केला. ऑफ ड्राईव्ह करत असताना सिंगल मिळते. एक चांगली सिंगल इथे प्राप्त होत असताना एकेरीच्या मदतीने 30 धावा धावफलकावरती आहेत. धीरोदार्थता दाखवणं अत्यंत गरजेचं, कारण धीर धरल्यानंतर अनेक गोष्टी साध्य होतात, अधीर झाल्यानंतर त्या बिघडतात. त्यासाठी आपण धीरोदार्थता इथे दाखवावी लागेल.
डोक्यावरती बर्फ ठेवून बॅटिंग करावी लागणार आहे, कारण मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी उच्च दर्जाची होतीये. मैदानावरती पुन्हा एकदा तौहीद खान. हाफ ट्रॅकर बॉल, बॅटची लिडिंग एज, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आल्यात. झेल इथे निसटलाय, जीवदान प्राप्त झालंय. चनू काय नशिबाच्या रथामध्येच बसून आलाय प्रशांत कोरगावकर. मैदानाच्या आतमध्ये जीवदान त्याला मिळाले. दुहेरीच्या मदतीने संघाची धावसंख्या 32 धावा, 32 ऑन दी बोर्ड. एंड ऑफ दी सेकंड वर 2 षटकांचा खेळ संपला. 32 2 बॅटिंग करत असताना मैदानाच्या आतमध्ये साई माऊली बोरिवली टीम. आपल्या दादावानी कोण आहे का? इथला मालिक आम्ही, किंग पण आम्ही, कोण करणार नाही बालबाका. इथला मालिक आम्ही, किंग पण आम्ही, कोण करणार नाही बालबाका. ठेवलाय गाजवून सारा इलाका, आपल्या दादावानी कोण आहे का? थँक्यू. रोहित यादव गोलंदाजी मार्क वरती दाखल होत असताना तिसऱ्या षटकाच्या दरम्यान पाहायला मिळतो आहे. स्कोर कार्ड वरती 32, 32 ऑन दी बोर्ड, लॉस ऑफ 2 विकेट. चला नेक्स्ट मॅच. दोन्ही टीमचे कॅप्टन या स्पर्श 11 मीरा रोड आणि त्याच्या अगेन्स्ट तिरंगा वर्तक नगर. दोन्ही टीमचे कॅप्टन चला रिपोर्टिंग करा. नेक्स्ट मॅच. दोन्ही टीमचे कॅप्टन चला रिपोर्टिंग करा त्वरित. 32 ऑन दी बोर्ड, लॉस ऑफ 2 विकेट. 32 2 मॅच मध्ये घेऊन येणारे षटक राहिलं तौहीद खानचं, कारण जिथे आपण पाहिलं ना तर धाबा त्याने थांबवलं, विकेट प्राप्त केला 2. या षटकाचा एकंदरीत विचार केला तर केवळ 6 धाबा आल्या. यावेळेचा बॉल फटका फसलाय. चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक दूर राहिले. चेंडू पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न, उशिराने दाखल झाले होते. चेंडूवरती येण्याचा प्रयत्न त्यांनी केला, किंबहुना आयसेट तितकेचे स्ट्रॉंग नव्हते. आउटफील्ड मध्ये क्षेत्ररक्षण करत असताना एक उत्तम क्षेत्ररक्षण बनण्यासाठी आवश्यक लागते ती फिजिकल फिटनेस, आपल्याकडची असणारी चपळता, आपल्याकडे असणारी लवचिकता, आणि त्याहूनही अधिक महत्वाची बाब राहते ना की अनेक वेळेला आपला जिगराही त्याहूनही अधिक चांगला असावा लागतो. हा सर्व गुण संपन्न असा क्षेत्ररक्षक त्याच वेळेला बनतो तो धावा रोखणारा राहतो. वेगवान बॉल पुन्हा एकदा इथे पाहायला मिळतो. पडल्यानंतर उसळी प्राप्त झाली होती. लेग बाईटच्या स्वरूपामधून रन्स कंप्लीट होईल. एकेरीच्या मदतीने संघाची धावसंख्या 34 2, 34 ऑन दी बोर्ड. एक मानाची, सन्मानाची, प्रतिष्ठेची आणि अभिमानाची स्पर्धा. प्रमुख आयोजक या स्पर्धेचे पत्तू पॅकर्स आणि प्रथमेजी भोईर साहेब यांच्या माध्यमातून येणारा हा दमदार आणि एक शानदार दर्जेदार आयोजन आपण पाहत आहोत. चौकार षटकारांची तुफान आतिषबाजी, चौकार षटकारांची तुफान आतिषबाजी, अचूक नियंत्रित गोलंदाजी, बॅट आणि बॉलची जुगलबंदी, स्वतःला सिद्ध प्रसिद्ध करण्याची नामी संधी, अचूक स्कोरिंग, छान अंपायरिंग, उघवत्या शब्दातील समालोचन. गजर क्रिकेटचा सोहळा आनंदाचा. थर्ड मॅनला जीवदान मिळाल्यानंतर चेंडूने ओलांडली अशी मारेशा. मीतील धावा 4, आणखीन एक आला हा चौकार. रवी शर्मा आणि प्रशांत कदाचित नशिबाची गोळीच खाऊन मैदानाच्या आतमध्ये आल्यात, कारण दोन्ही खेळाडूंना जीवदान मिळाल्यात. जीवदान हानिकारक राहतात, त्यापैकी एक इथे हानिकारक हे जीवदान राहील का? कारण स्टीव्ह वॉला जीवदान मिळाल्यानंतर त्याने जे काही विश्वचषक जिंकलं होतं, हर्षल गिब्सने कॅच सोडली होती. यावेळेचा बॉल देखील आपण वेगवान इथे पाहायला मिळतोय. ईशांत शर्मा सर्वाधिक मोठा अपवाद आहे आणि दुर्भाग्यवश ज्या ज्या वेळेला त्याने कसोटी क्रिकेटमध्ये कॅचेस सोडल्यात ना, प्रतिस्पर्धी संघातील खेळाडूंनी डबल सेंचुरी किंवा ट्रिपल सेंचुरी लगावली आहे. यावेळेचा बॉल ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, शॉर्ट मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहे, डायरेक्ट हिटचा प्रयत्न, पंचाकडे अपील. DRS चा कॉल करण्यात आला. डिसिजन रिव्ह्यू सिस्टीमचा वापर करण्यात येईल. रेफर करण्यात आला हा डिसिजन टीव्ही अंपायर कडे.
चेक करण्यातील वॉर रूम मध्ये एक्झॅक्टली या फलंदाज इथे रन्स कंप्लीट झाली आहे की नाही त्याची शहानिशा निश्चित होईल. नॉट आउट. चला एकत्रित येऊ नका. चला जो निर्णय मिळालाय तो आपल्यापर्यंत पोहोचलाय. जास्तीचे एकत्रितपणे आपण येऊ नका. रन्स कंप्लीट झाली आहे. दूध का दूध पाणी का पाणी चेक करण्यात येत असताना JTC च्या माध्यमातून आपण पाहतोय जूचंद्र टेनिस क्रिकेट एक चांगल्या दर्जाचं नीट अँड क्लीन कॅमेरा वर्क इथे पाहायला मिळत आहे. खरं तर या चॅनलवरती तुम्ही नवीन असाल ना तर आपल्या हक्काची वाहिनी आहे. चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि सोबतच बेल आयकॉनला हिट करा. 39 बनल्या 2 फलंदाज बाद सिंगल आली होती. प्रशांत 6 बॉल 9 वरती तो बॅटिंग करतोय. स्ट्रायकर एंड वरती पाहायला मिळतोय प्रशांत कोरगावकर. बॅटिंग साठी स्ट्रायकर एंड वरती पुन्हा एकदा पाहायला मिळेल. पुढचा बॉल बॅकफुटला आले होते. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न करण्यात आला. विकेट फायरी आहे इथे बॅटिंग करत असताना. रन्स एक केले बंद साऱ्यांची बोलती भले भले हे पाहून जळती. भले भले हे पाहून जळती. भले भले हे पाहून जळती. नाही कशात कमी दाखवा तुम्ही कोणी असा झालाय का. नाही कशात कमी दाखवा तुम्ही कोणी असा झालाय का. थँक्यू. ठेवलाय गाजवून सारा नवीन बॅट जिथे षटक गोलंदाजी मार्क वरती दाखवत असताना गोलंदाज रोहित यादव नंतर इथे इन्व्हाइट करण्यात आलं. तोहित खानला इन्व्हाइट करण्यात आलेलं पाहायला मिळतंय. एकच एंड त्याचा कंटिन्यूस ठेवण्यात आला. एकाच एंड कडून फार एंड कडून किंवा जूचंद्र विलेज एंड कडून तो गोलंदाजी करत असताना पाहायला मिळतोय. ज्या वेळेला आपण पाहिलं ना तर या मॅचच्या दरम्यान ज्या वेळेला त्याने नेहमीच जूचंद्र विलेज एंड कडून गोलंदाजी केली आहे ना त्या वेळेला तो सक्सेसफुल राहिलाय. स्कोर कार्ड वरती रन्स आहेत अर्थात आपण पाहतो आहोत 39. पहिल्या षटकामध्ये 26, दुसऱ्या षटकामध्ये 6, तिसऱ्या षटकामध्ये 7 आल्यात. मागील 2 षटकामध्ये धावा थांबलेल्या पाहायला मिळाल्यात. रन्स आलेला नाही आहेत. तोहित खान गोलंदाजी मार्क वरती दाखवत असताना पाहायला मिळतोय. पुढचा बॉल घेऊन गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होईल. स्ट्राईक एंड वरती रवी मिश्रा. खोलातला चेंडू पहिल्या बॉल वरती आक्रमण. चेंडूला पाठवला डाऊन दी ग्राउंड. सीमारेषेच्या बाहेर षटकार. ठेवलाय गाजवून सारा इलाका. आपल्या दादावानी कोण आहे का. ठेवलाय गाजवून सारा इलाका. बेटा दादावानी कोण आहे का. ठेवलाय गाजवून सारा इलाका. बेटा दादावानी कोण आहे का. महेंद्रसिंग धोनीचा तो सिनेमा आठवला आणि त्या सिनेमामधली ती बॅटिंग महेंद्रसिंग धोनीची आठवली. समालोचक म्हणाला होता शुक्लाजी हम जानते इस खिलाड़ी को बहुत तगड़ा मारता है. या मॅच मध्ये देखील तसंच म्हणावं लागेल या फलंदाजाला. काय स्ट्रोक आला त्याच्या बॅट मधून. रवी मिश्रा लांब लचक स्ट्रोक त्याच्या बॅट मधून पाहायला मिळाला. लांब लचक इथे स्ट्रोक त्याने केला. इरादे त्याचे नेक आहेत मोठे स्ट्रोक खेळण्याचे. निर्भीडपणे आणि निर्धास्तपणे तो बॅटिंग करतोय. झंझावाती बेदरकार स्ट्रोक त्याने केलेत. पुन्हा एकदा कोलातला बॉल ऑन साइडला केला. डीप मधून क्षेत्ररक्षक शॉट मिडविकेट होऊन चेंडूवरती येईल. एक सिंगल आली. एकेरीच्या मदतीने संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती आहे ती अर्थात 46. 46 ऑन दी बोर्ड. 46 धावा. चला नेक्स्ट मॅच दोन्ही टीमचे कॅप्टन रिपोर्टिंग करा. टॉस करण्यात येईल. एका बाजूला स्पर्श 11 मीरा रोड आणि त्याच्या अगेन्स्ट तिरंगा वर्तक नगर. धावफलकावरती धावा आहेत त्या 46. 2 फलंदाज बाद. 46 ऑन दी बोर्ड. लॉस ऑफ 2 विकेट. हाफ ट्रॅकर होता ऑन साइडला केलाय. प्रशांत कोरगावकरच्या बॅट मधून आलाय. उत्तुंग दर्जेदार षटकार. चंद्रवाला लई दिलवाला येतो हा केला धावून बरका. ठेवलाय गाजवून सारा इलाका. आपल्या दादावानी कोण आहे का. ठेवलाय गाजवून सारा इलाका. आपल्या दादावानी कोण आहे का.
प्रशांत कोरगावकर मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करतोय. लांब लचक षटकार आलाय. 6 बॉल 6 षटकार त्याने नुकतेच लगावलेत. अर्धशतक कंप्लीट 52 धावा. यावेळेचा बॉल ऑन साइडला केला हवेमध्ये. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आलाय. झेल टिपलाय. फलंदाज होईल बाद. धक्का क्रमांक 3 52 ला 3 बाद. एक चांगला झेल इथे पाहायला मिळाला. स्ट्रोक अटेम्प्ट जरूर केला परंतु उंची जास्त गाठली. लांबी कमी इथे पाहायला मिळाली. डबल माइंडेड स्ट्रोक प्रशांतच्या बॅटमधून पाहायला मिळाला. तो बाद झालाय. स्कोर कार्ड वरती धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते जिथे 52 धावा धावफलकावरती आहेत. 52 धावा धावफलकावरती पाहायला मिळाल्यात. संघाची धावसंख्या 52 धावफलकावरती जाऊन पोहोचलेली पाहायला मिळते. त्यावेळेचा चेंडू उजव्या एसीच्या बाहेर दिशाहीन राहिलाय. गोलंदाजाला दंडित करण्यात येत असताना पाहायला मिळते आहे. अतिरिक्त धाव 53 धावा धावफलकावरती पाहायला मिळाल्या. 30 जिथे 53 ऑन दी बोर्ड. 53 ला 3 येणारे अजूनही आपण पाहिले. एकंदरीत 8 बॉलचा खेळ येणं बाकी आहे. रन्स अपेक्षित होत्या त्या धावा आल्यात. पुढचा बॉल. यावेळेचा चेंडू देखील समोरच्या दिशेने फटका फसला. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली. सहज साधा सोपा झेल. फ्री होम डिलिव्हरी. स्विगी आणि झोमॅटो पेक्षाही वेगवान इथे फ्री होम डिलिव्हरी दिली आहे. फलंदाज बाद. आहे हो साथीला वन हँड. प्रथमेश भोईर ब्रँड इज ब्रँडेड. बहुजन विकास आघाडी वसई विरार. आला या आता यांचाच ट्रेंड. लय पॉवरफुल एकच रूल तोड दिली. प्रथमेश भोईर ब्रँड इज ब्रँड. खरं तर होय ही बात देखील तितकीशी खरी आहे आणि देखणं आयोजन ज्यांच्या माध्यमातून साकारण्यात आलंय. एक स्वप्नातील असं आयोजन अनेकांच्या राहतं. त्या दर्जाचं आयोजन आपण या स्पर्धेच्या माध्यमातून पाहतो आहोत. 10 संघांना मोफत प्रवेश या स्पर्धेच्या माध्यमातून देण्यात येतोय. रविवारच्या दिवशी स्पेशल इन्व्हिटेशन देण्यात येईल. अर्थात नायगाव क्रिकेट असोसिएशनच्या 10 संघांना जी संधी निर्माण करून देण्यात आली आहे. तथा या स्पर्धेच्या माध्यमातून प्लेअर ऑफ द टुर्नामेंटसाठी बाईक. यावेळेला बॅटची आतली कडा घेतली आहे. लॉंग स्टॉपला चेंडू ट्रॅव्हल होत असताना पाहायला मिळेल. आउटफील्ड फास्ट आहे. रन्स मिळतील या बॉलवरती. 2 धावा कंप्लीट झाल्या. तिहेरीचा प्रयत्न करण्यात आला. 3 रन्स देखील कंप्लीट होत आहेत. तिहेरीच्या मदतीने संघाची धावसंख्या 56 धावा. 4 फलंदाज बाद. 56 ऑन दी बोर्ड. एंड ऑफ दी 4th ओव्हर. 4 षटकांच्या समाप्तीनंतर 56 ला 4 बाद. साऱ्यांना नाही का लय पॉवरफुल एकच रूल तोड दिली साऱ्यांना. नाही का नाही का ठेवलाय गाजवून सारा इलाका. आपल्या दादावानी कोण हाय का. ठेवलाय गाजवून सारा इलाका. आपल्या दादावानी कोण हाय का. ठेवलाय गाजवून सारा इलाका. बेटा दादावानी कोण हाय का. ठेवलाय गाजवून सारा इलाका. बेटा दादावानी कोण हाय का. बॅटिंग टीमचा कोणी खेळाडू जाणार नाही मैदानाच्या आतमध्ये. आणि एका मॅचला 5 ते 6 वेळेला अलाउड नाहीये मुळात. कारण याआधी आपला खेळाडू याआधी गेला होता मैदानाच्या आतमध्ये. एका सामन्यामध्ये 5 ते 6 वेळेला जाणार तर सकाळचे 5 ते 6 वाजणार. मैदानाच्या आतमध्ये स्कोर कार्ड वरती रन्स आपण 56 पाहतोय. 56 ऑन दी बोर्ड आहेत. 56 धावा धावफलकावरती.
गोलंदाजी अफलातून राहिली तोहित खानची, कारण त्याने 4 विकेट या स्पर्धेमध्ये मिळवल्यात. या मॅच मध्ये 2 षटक हाताळले त्याने. पहिल्या षटकामध्ये 6 खर्च केल्या, दुसऱ्या षटकामध्ये 17 धावा. अर्थात तिथे त्याने मार खाल्लेला पाहायला मिळाला. रन्स त्याच्या अगेन्स्ट येत असताना पाहायला मिळाल्यात. गोलंदाजी मार्क वरती अन्ना शेट्टी गोलंदाजी मार्क वरती दाखल होत असताना पाहायला मिळतो आहे. अन्ना शेट्टी मैदानाच्या आतमध्ये जिथे पात्र पायंदळाच्या आतमध्ये पाहायला मिळतो आहे. या स्पर्धेचे जनक, या स्पर्धेचे सर्व आयोजक म्हणून ज्यांच्याकडे पाहिले जातं प्रथमेशजी भोईर यांचं देखील आगमन होतं मैदानाच्या आतमध्ये. स्वागत होत आहे त्यांचं. रन्स मिळतील 4. हालाय कणकणीत चौकार. आम्ही किंग पण आम्ही कोण करणार नाही बलबाका. इथं मालिक आम्ही किंग पण आम्ही कोण करणार नाही बलबाका. ठेवलाय गाजवून सारा इलाका आपल्या दादावानी कोण आहे का. ठेवलाय गाजवून सारा इलाका आपल्या दादावानी कोण आहे. चौकाराच्या मदतीने 60 धावा धावफलकावरती बनलेल्या पाहायला मिळाल्या. 60 रन्स ऑन दी बोर्ड. या तिसऱ्या रजनीमधील पहिली उच्चांक धावसंख्या आपण पाहतोय. खोला टाकलेला बॉल क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आलाय. अगदी सहज झेल इथे टिपण्यात आला. आणखीन एक धक्का. फलंदाज बाद. कमी कशात नाही असा एकच आहे. कमी कशात नाही चाहने वाला है सबका. अरे समाजसेवक शोधून भेटणार नाही आपल्या बेटा दादा सारखा. समाजसेवक शोधून भेटणार नाही बेटा दादा सारखा. आदरणीय विश्वजीजी पाटील साहेब यांचं आगमन होत असताना पाहायला मिळत आहे. आगतम स्वागतम सुस्वागतम. लोकनेते हितेंद्रजी ठाकूर चषक 2025 मध्ये आपलं हार्दिक असं स्वागत. अजय रांजणे मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी दाखल होत असताना पाहायला मिळतो आहे. अजय रांजणे पहा, या खेळाडूकडे पाहिलं गेलं तर खरं तर जवळपास 6 ते 7 फुटाचा खेळाडू आहे, परंतु आज तागायत त्याला बाबू म्हणून ओळखलं जातं. अजय मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी दाखल होत असताना पाहायला मिळतो आहे. रन्स गोळा करायचे आहेत. संघाला इथून एक मोठी टोटलकडे घेऊन जायचं आहे आणि त्यासाठी टीमचा नेता, दिशादर्शक आणि तारणहार, मैदानाच्या आतमध्ये संघाचा कर्णधार. वेगवान बॉल, बॅटची लीडिंग एज. कॅप्टन आले, कॅप्टन गेले. मैदानाच्या आतमधून फलंदाज होईल. इथे बात सरपंच जी तो चल दिए, अब कौन संभालेगा गांव की जिम्मेदारी. धर्म नाही भेदभाव म्हणून वसई विरार मध्ये आहे होणार. विशाल नागाड्याने एक चांगली सुरुवात करून दिली होती. तिथून पुढे तो बाद झाल्यानंतर ही पडझड होत असताना पाहायला मिळाली. त्याच्या पाठोपाठ चांगला खेळ इथे पाहायला मिळाला होता. खरं तर 60 ला 6 फलंदाज बाद झालेले पाहायला मिळालेत. सैनापती गारट आणि सैन्यात पळापळ असंच काहीतरी मैदानाच्या आतमध्ये घडताना पाहायला मिळालं. कारण एका मागोमाग एक फलंदाज बाद झाले. महत्वाची बाब ही राहिली की नशिबाने चांगली साथ दिली. लॉंग स्टॉपला 3 चौकार आल्यात. एकंदरीत अशी एकच मॅच राहिली असेल की लॉंग स्टॉपला पण 3 चौकार पाहायला मिळाले. हाफ ट्रॅकर बॉल हुक केलाय, ऑन साइडला हुक केला, धावा बुक केला. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. रन्स मिळतील त्याच्यावर. प्रेमळ आहे स्वभाव म्हणून दादाच्या पाठीशी सारा गाव. एक कार्य सम्राट विकास पुरुष नायगाव शहराचा आहे बर का. कार्य सम्राट विकास पुरुष नायगाव शहराचा आहे बर का. थँक्यू. 64 धावा, 64 ऑन दी बोर्ड. 6 फलंदाज बाद. 64 ला 6 फलंदाज बाद झाल्यात. महत्वाचे राहतील पुढचे 2 बॉल.
2 चेंडूचा खेळ शेष आहे. फटके येतील का विशेष. पुढचा बॉल गोलंदाज. यावेळेला देखील आडव्या बॅटनं ऑन साइडला केलं. डीप मध्ये काऊ कॉर्नरला क्षेत्ररक्षक तैनात. एक सिंगल मिळेल. चांगला स्ट्रोक अटेम्प्ट केला होता. बॅटिंग करत असताना बिनयच्या बॅटमधून चौकारानंतर एक सिंगल आली आहे. त्याला चांगली साथ देण्यासाठी रवी शर्माला मिशाला आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. 65 धावा. शेवटचा बॉल. चला नेक्स्ट मॅचचा टॉस साठी दोन्ही टीमचे कॅप्टन चला रिपोर्टिंग करा. नेक्स्ट मॅच या आपण स्पर्श 11 मीरा रोड आणि तिरंगा वर्तक नगर दोन्ही टीमचे कॅप्टन चला रिपोर्टिंग करा. टॉस करण्यात येईल. नेक्स्ट मॅचचा टॉस तिरंगा वर्तक नगर आणि त्याच्या अगेन्स्ट खेळत असताना पाहायला मिळणार आहे ते स्पर्श 11 मीरा रोड. पुढचा चेंडू खोला टाकण्याचा प्रयत्न. लिडिंग एज घेतली. पाठीमागे जाईल बॉल. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. एक सिंगल मिळेल. एकेरी धाव आली. एकेरीच्या मदतीने संघाची धावसंख्या वधारती आहे. स्कोर कार्ड वरती रन्स आहेत त्या अर्थात एकंदरीत 66 ऑन दी बोर्ड. 67 रनचं टार्गेट या मॅच मध्ये सेट करण्यात आलंय. संगतीला घेऊन आला. समाज सेवा करण्या निघाला. साऱ्यांना संगतीला घेऊन आला. समाज सेवा करण्या निघाला. गेलंय मनात त्यानं घर. गेलंय मनात त्यानं घर. अरे युवा आमदार दमदार आपला क्षितिज दादा ठाकूर. युवा आमदार दमदार आपला क्षितिज दादा ठाकूर. चला आपण टॉस करतोय. दोन्ही संघाचे कॅप्टन आदरणीय सन्माननीय विश्वजित पाटील साहेबांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण टॉस करायचा आहे. एका बाजूला जर पाहिलं तर लोकनेते चषक 2025 आणि एका बाजूला पतो पॅकर्स असे नाणं. आपण हे नाणं विश्वजित पाटील दादांच्या शुभ हस्ते आपण इथे उडवतोय. टॉस करतोय. कॉल कोण करणार. स्पर्श 11 मीरा रोड या हा संघ कॉल करणार. पतो पॅकर्स असा कॉल आणि इथे टॉस जिंकलाय स्पर्श 11 मीरा रोड या संघाने. साहेबांना विनंती करतोय दोन्ही संघाच्या कॅप्टनला आपण शुभेच्छा द्यायच्या आहेत आणि पुन्हा एकदा व्यासपीठावरती जाऊन विराजमान व्हायचं आहे. अश्विन प्रथम तुझं अभिनंदन. टॉस जिंकलेला आहे. 5 षटकांचा सामना आहे. भरपूर आणि निर्णय काय असेल. फिल्डिंग करणार आधी. भरपूर साऱ्या शुभेच्छा कारण आपण लगेच सामन्याला सुरुवात करतो. त्या ठिकाणी सामना सुरू आहे. स्पर्श 11 मीरा रोड या संघाने टॉस जिंकले आणि फिल्डिंग स्वीकारलेली आहे आणि तिरंगा वर्तक नगर या टीमला बॅटिंग करण्यासाठी इन्व्हाइट केलेला आहे. पुन्हा एकदा जाऊया समालोचन कक्षामध्ये. धन्यवाद. या स्पर्धेच्या माध्यमातून दाखल होत असताना आपण या स्पर्धेच्या माध्यमातून या स्पर्धेचे प्रमुख आधारस्तंभ प्रमुख आयोजक आणि खऱ्या अर्थानं या विभागाचे आणि तथा वसई विरार महानगरपालिकेचे माजी सभापती आदरणीय कन्हैयाजी मनोहर भोईर साहेब यांचं आगमन होत असताना आपण पाहत आहोत. या स्पर्धेच्या माध्यमातून आगतम स्वागतम सुस्वागतम. या स्पर्धेचे प्रणेते या स्पर्धेचे उद्गाते आदरणीय श्री
कन्हैयाजी भोईर साहेब माजी सभापती वसई विरार महानगरपालिका, आदरणीय मिलिंदजी घरत साहेब माजी नगरसेवक गौराईपाडा यांचं देखील आगमन होत असताना पाहायला मिळत आहे। अनिलजी अण्णा उद्योजक यांचं देखील उपस्थिती आपण पाहत आहोत। तथा या स्पर्धेच्या माध्यमातून पोलीस अधिकारी योगेशजी गुगे साहेब यांचे देखील आगमन आपण पाहत आहोत। या स्पर्धेच्या माध्यमातून आदरणीय संतोषजी तांगडी साहेब उद्योजक त्यांचंही आगमन आपण पाहतोय। रघुनाथजी किनी साहेब यांचे देखील आगमन आपण पाहतोय। पुष्पराज म्हात्रे साहेब उपसरपंच चंद्रपाडा या सर्व मान्यवरांचं हार्दिक 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 असं स्वागत। कोण करणार नाही बलबाका ठेवलाय गाजवून सारा इलाका आपल्या दादावानी कोण हाय का ठेवलाय गाजवून सारा इलाका आपल्या दादावानी कोण हाय का ठेवलाय गाजवून सारा इलाका बेटा दादावानी कोण हाय का ठेवलाय गाजवून सारा इलाका बेटा दादावानी कोण हाय का। तर अपनी मर्जी चलती वाकड्यात जायची करू नका गलती। तर पुन्हा एकदा सर्वांचं हार्दिक स्वागत आहे। तुम्ही पाहताय बहुजन विकास आघाडी नायगाव पूर्व पुरस्कृत पतू पॅकर जुचंद्र आयोजित लोकनेते हितेंद्रजी ठाकूर चषक 2025 चा हा दैदिप्यमान क्रीडा सोहळा आपल्याला पाहायला मिळतोय। सर्वांचं हार्दिक स्वागत आहे। नुकतंच व्यासपीठावरती आमचे प्रमुख मान्यवर या स्पर्धेसाठी दाखल झालेले आहेत, त्या सर्वांचं हार्दिक स्वागत। आदरणीय सन्माननीय कन्हैया भोईर साहेब त्यांना तुम्ही पाहता आणि त्यांच्याच मार्गदर्शनाखाली या क्रीडा स्पर्धेचं आयोजन या मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतं। तसेच सन्माननीय सर्व मान्यवर आपल्या व्यासपीठावरती पाहायला मिळतात। माजी नगरसेवक सन्माननीय मिलिंदजी घरत साहेबांना देखील आपण पाहतोय आपल्या मुख्य मंचकावरती, त्यांचं देखील हार्दिक स्वागत। तदनंतर आदरणीय सन्माननीय अनिल अण्णा उद्योजक त्यांना देखील तुम्ही पाहताय, त्यांचं देखील हार्दिक स्वागत। तदनंतर पोलीस अधिकारी सन्माननीय योगेशजी गुगे साहेब देखील उपस्थित आहेत, सर्वांचं हार्दिक स्वागत आहे या क्रीडा स्पर्धेमध्ये। यावेळेस पाहिलं तर पहिल्या चेंडूवरती भव्य स्वागत करत असताना षटकार ठोकलाय फलंदाजानं, चेंडूला सरळ पाठवलाय सीमारेषेच्या पलीकडे 6 धावांसाठी षटकार। केले अभंग साऱ्यांची बोलती भले भले हे पाहून जळती भले भले हे पाहून। या ठिकाणी आदरणीय सन्माननीय मंदार धर्माजी पाटील साहेबांचं देखील आगमन झालेलं आहे, त्यांचं देखील हार्दिक स्वागत। सर्व मान्यवरांचं हार्दिक स्वागत या क्रीडा स्पर्धेमध्ये। आजच्या दिवसातील पहिला सामना आपल्याला पाहायला मिळतोय आजच्या रजनीमधील। एका बाजूला जर पाहिलं तर रॉयल वॉरियर्स मीरा रोड हा संघ पाहतोय आणि एका बाजूला साई माऊली बोरिवली हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय। 67 धावांचं टार्गेट, पहिल्या चेंडूवरती षटकार, फलंदाज रोहितच्या बॅटमधून ओव्हर द विकेट। यावेळेस देखील खोलात टाकला होता, मिड ऑफला फिल्डर आहे, त्या ठिकाणी फॉर्मलिंग पाहायला मिळाली, परंतु एक धाव वेगाने कंप्लीट करतोय रोहित या चेंडूवरती। संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली आहे ती 7 या आकड्यावरती। 7 धावा धावफलकावरती तुम्ही पाहताय। 67 धावांचं टार्गेट या मॅच मध्ये बहुजन विकास आघाडी नायगाव पूर्व पुरस्कृत पतू पॅकर जुचंद्र आयोजित लोकनेते हितेंद्रजी ठाकूर चषक 2025 तुम्ही पाहताय। रजनी क्रीडा स्पर्धा आज या स्पर्धेचा चौथी रात्र आपल्याला पाहायला मिळते। खूप चांगल्या पद्धतीनं आयोजन या मैदानावरती आपल्याला पाहायला मिळालं। यावेळेस चेंडूला पुल केलाय, पॉवरफुल स्ट्रोक, फिल्डर आहे तिथे, डाऊन द बॉल, परंतु मिस्टेक केलेली आहे, कॅच ड्रॉप। संधी निर्माण झाली होती परंतु तिथे जर पाहिलं तर फिल्डर अगदी खाली पडले होते, दुखापतग्रस्त झाले, झेल घेण्याचा प्रयत्न करत असताना खाली कोसळले आणि त्यांना गंभीर दुखापत नसावी। चांगला प्रयत्न त्या ठिकाणी केला होता फिल्डरनं, खरं तर झेल घेत असताना त्यांच्या शरीराचं संतुलन बिघडलं आणि जमिनीवरती ते कोसळले अगदी मैदानावरती आणि त्यांची दुखापत गंभीर नसावी, आयोजकांनी त्या ठिकाणी लक्ष केंद्रित करायचं आहे।
आणि त्या ठिकाणी गर्दी करू नका. क्रीडा रसिकाने विनंती करतोय आपण मैदानाच्या बाहेर या. क्रीडा रसिकाने विनंती करतोय आपण मैदानाच्या बाहेर या. आपण तिथे गर्दी करू नका. तिथे कोणी जाऊ नका. तिथे गर्दी करू नका. ऍक्शन रिप्ले मध्ये तुम्ही पाहू शकता खरं तर अगदी डोक्यावरती पडलाय. हो हो भरपूर जास्त दुखापत झाली असावी. चांगला प्रयत्न त्याने केलाय. खऱ्या अर्थानं त्याचा पाय स्किड झाला होता झेल घेत असताना आणि दुखापत गंभीर नसावी. तिथे लक्ष केंद्रित करायचं. चला त्या ठिकाणी जे क्रीडा रसिक आहेत त्यांना विनंती करतोय आपण मैदानाच्या बाहेर या. मित्रांनो सर्व लहान मुलांना विनंती करतोय आपण जायचं नाही या. त्या ठिकाणी आयोजकांनी देखील लक्ष केंद्रित करायचं आहे. या पण काही विशेष सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून करतो आहोत. माजी नगरसेवक गौरवपाडा आदरणीय मिलिंदजी घरत साहेब यांचा विशेष सन्मान आपण या स्पर्धेच्या माध्यमातून करतो आहोत. मी हा सन्मान करण्यासाठी निखिलजी पाटील यांना विनंती करूयात की आपल्या शुभ हस्ते माजी नगरसेवक गौरवपाडा आदरणीय मिलिंदजी घरत साहेब यांचा विशेष सन्मान आपण करतो आहोत. स्वागत करूया सकल धनांचे जमलेल्या या मान्यवरांचे आज या शुभ दिनी शुभ समयी उपस्थित साऱ्या पाहुण्यांचा पाहुणचार आपण या व्यासपीठावरती करतो आहोत. सन्मानित करण्यात येते आदरणीय मिलिंदजी घरत साहेब यांचा विशेष सन्मान आपण करतो आहोत. या पण पुढील सन्मान या आपण आदरणीय पुष्पराजी म्हात्रे साहेब यांचा विशेष सन्मान. बरोबर आहे ना. पुष्पराजी म्हात्रे साहेब उपसरपंच चंद्रपाडा ज्यांचा विशेष सन्मान आपण करतो आहोत. आदरणीय पुष्पराजी म्हात्रे साहेब यांचा देखील विशेष सन्मान या मी विनंती करेन आदरणीय संकेतजी पाटील साहेब यांच्या शुभ हस्ते आपण विशेष सन्मान करतो आहोत. पुष्पराजी म्हात्रे साहेब यांचा विशेष सन्मान करण्यात येईल. उपसरपंच चंद्रपाडा आदरणीय पुष्पराजी म्हात्रे साहेब यांचा सन्मान आपण करतो आहोत. आदरणीय पोलीस अधिकारी योगेशजी गुगे साहेब देखील आपल्या सोबत उपस्थित आहेत. पोलीस दलामध्ये कार्यरत असणारे आदरणीय योगेशजी गुगे साहेब यांचा विशेष सन्मान करतो आहोत आपण. आणि हा सन्मान करण्यासाठी भूषणजी भोईर साहेब यांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आपण यथोचित मान सन्मान करावं. आदरणीय पोलीस दलामध्ये कार्यरत असणारे अधिकारी आदरणीय योगेशजी गुगे साहेब यांचा विशेष सन्मान आपण करतो आहोत. स्वागत आणि सन्मान. आज इथल्या पायी एरीला गंध आला. साहेब आपल्या येण्याने या स्पर्धेला रंग आला. आपण आलात आम्ही आपले आभारी आहोत. आदरणीय हृदयनाजी केणी साहेब उद्योजक ज्यांचा विशेष सन्मान आपण करतो आहोत या स्पर्धेच्या माध्यमातून. आदरणीय हृदयनाजी केणी साहेब यांचा देखील विशेष सन्मान मी मिलिंदजी भोईर साहेब यांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते मिलिंदजी पाटील साहेब यांच्या शुभ हस्ते आपण हृदयनाजी किणी साहेब यांचा विशेष सन्मान करतो आहोत. हृदयनाजी किणी साहेब उद्योजक प्रसिद्ध उद्योजक ज्यांचा विशेष सन्मान आपण करतो आहोत. उद्योजक अनिलजी अण्णा हे देखील आपल्यासोबत उपस्थित आहेत ज्यांचा विशेष सन्मान आपण करतो आहोत. पुढचा सन्मान आदरणीय अर्थात अनिलजी अण्णा मी कुणालजी पाटील साहेब यांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते दिव्यजी भोईर साहेब यांना विनंती करूयात की आपल्या शुभ हस्ते दिव्यजी यांच्या शुभ हस्ते आपण विशेष सन्मान करतो आहोत.
आदरणीय संतोषजी तांगडी साहेब उद्योजक सागरजी भोईर साहेब यांना मी विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आदरणीय संतोषजी तांगडी साहेब यांचा विशेष सन्मान आपण करतो आहोत। एक मानाची सन्मानाची आणि प्रतिष्ठेची स्पर्धा लोकनेते हितेंद्रजी ठाकूर चषक 2025 आपण पाहतोय। बहुजन विकास आघाडी जुचंद्र। पहिल्या षटकाचा खेळ संपला आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 17 धावा धावफलकावरती जोडल्यात। 17 धावा पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर। आदरणीय मंदारजी पाटील साहेब युवा सेना आदरणीय मंदारजी पाटील साहेब यांचा विशेष सन्मान आपण करतो आहोत। मंदारजी पाटील साहेब मी निखिलजी पाटील साहेब यांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आदरणीय मंदारजी पाटील साहेब यांचा विशेष सन्मान आपण करावा। शुभ सन्मान आपण करतो आहोत। अतिथी देवो भव या उक्तीप्रमाणे आलेल्या प्रत्येक अतिथींचा मान सन्मान करणं हे आपलं आद्य कर्तव्य। आदरणीय भूषणजी पाटील साहेब यांचा विशेष सन्मान आपण करतो आहोत। भूषणजी पाटील साहेब यांचा विशेष सन्मान मी महेंद्रजी पाटील साहेबांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आपण भूषणजी पाटील साहेब यांचा विशेष सन्मान करतो आहोत। महेंद्रजी पाटील साहेब यांच्या शुभ हस्ते भूषणजी पाटील साहेब यांचा विशेष सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून करण्यात येत आहे। 21 धावा धावफलकावरती 21 धावा। या पण पुढील विशेष सन्मान आदरणीय महेंद्रजी पाटील साहेब यांचा विशेष सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून करण्यात येत आहे। मी सन्मानित करण्यासाठी महेंद्रजी पाटील साहेब यांचा विशेष सन्मान करण्यासाठी आदरणीय कल्पेजी पाटील साहेब यांच्या माध्यमातून आपण विशेष सन्मान करतो आहोत। कल्पेजी पाटील साहेब यांच्या शुभ हस्ते सन्मानित करण्यात येत असताना आदरणीय महेंद्रजी पाटील साहेब यांचा विशेष सन्मान सत्तावीस धावा धावफलकावरती दुसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे आणि आतापर्यंत या षटकातील 3 चेंडूचा खेळ झालेला आहे मैदानावरती आणि चांगली सुरुवात पाहायला मिळते। प्रशांतजी म्हात्रे साहेब देखील आपल्या सोबत उपस्थित आहेत ज्यांचा विशेष सन्मान आपण करतो आहोत। प्रशांतजी म्हात्रे साहेब यांचाही विशेष सन्मान मी विनंती करेन कल्पेजी पाटील साहेब यांना विनंती असेल की आपल्या शुभ हस्ते प्रशांतजी म्हात्रे साहेब यांचा विशेष सन्मान आपण करावा। तदनंतर आदरणीय धनराजी भोईर साहेब यांचा देखील आपण विशेष सन्मान करतो आहोत। पुढील सन्मान आदरणीय धनराजी भोईर साहेब यांचा देखील विशेष सन्मान करण्यात येईल। आपण विनंती करूयात की आदरणीय धनराजी भोईर साहेब यांचा विशेष सन्मान करण्यासाठी संकेतजी पाटील साहेब यांच्या शुभ हस्ते धनराजी भोईर साहेब यांचा विशेष सन्मान आपण करतो आहोत। अतिथी देवो भव या उक्तीप्रमाणे आलेल्या प्रत्येक अतिथींचा मान सन्मान आपण या स्पर्धेच्या माध्यमातून केलेला आहे। तदनंतर या आपण थेट वळूयात समालोचन कक्षामध्ये जिथे निशांतजी पाटील सर यांचा आवाज ऐकायला मिळेल। थँक्यू धन्यवाद। जयजी भोसले सरांचा आवाज आपण ऐकतोय। खरं तर या क्रीडा स्पर्धेमध्ये खूप चांगला रंग त्यांच्या आवाजाने भरला। यावेळेस पाहिला तर चांगला ड्राईव्ह पाहायला मिळतो परंतु त्या ठिकाणी पाहिला तर थोडीशी आउटफील्ड खराब होती आणि लॉंग ऑनला चेंडू ट्रॅव्हल होतोय। त्या ठिकाणी फिल्डर पोहोचलेत आणि तत्पूर्वी जर पाहिलं तर 3 धावा कंप्लीट केल्या गेल्या त्या चेंडूवरती। या 3 धावेने संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली आहे ती 31 या आकड्यावरती। 2 षटकांचा खेळ संपलाय। 67 धावांचं टार्गेट आहे या मॅच मध्ये आणि बॅटिंग करत असताना आतापर्यंत रॉयल बॉईज या संघाने धावफलकावरती धावा जोडल्या त्या तब्बल 31 धावा। चांगली सुरुवात पाहायला मिळते। पहिल्या षटकामध्ये 17 धावा, या षटकामध्ये देखील 14 धावा अजय केसीच्या विरोधात आपल्याला पाहायला मिळतात। या मॅच मध्ये एक जबरदस्त क्रीडा सोहळा आपल्याला पाहायला मिळतोय। निखळ मनोरंजन आणि निखळ आनंद देणारी ही क्रीडा स्पर्धा राहिलेली आहे आतापर्यंत। कारण मागील 4 रात्रीमध्ये जर पाहिलं तर या स्पर्धेमध्ये आतापर्यंत खूप चांगल्या पद्धतीने खेळ आपल्याला पाहायला मिळतोय
आज या स्पर्धेची चौथी रजनी तुम्ही पाहताय आणि पहिलाच सामना आपल्याला पाहायला मिळतोय। एका बाजूला जर पाहिलं तर साई माऊली बोरिवली संघ पाहायला मिळतोय आणि एका बाजूला जर पाहिलं तर रॉयल बॉयज, या दोन संघामध्ये सामना सुरू आहे। प्रथम बॅटिंग करत असताना 66 धावा धावफलकावरती जोडल्या, 67 धावांचं टार्गेट आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर आतापर्यंत धावफलकावरती धावा जोडल्या त्या 31 धावा। चांगली सुरुवात केली आहे, परंतु येणाऱ्या षटकांमध्ये देखील चांगली बॅटिंग करावी लागेल। गोलंदाज पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवरती षटक क्रमांक 3 प्रसाद रहाटे हा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय आणि स्ट्रायकिंग एंडला फलंदाज तुम्ही पाहताय रोहितनं चांगली बॅटिंग आतापर्यंत या मॅच मध्ये दाखवली आहे। त्याच्या बॅटमधून 2 षटकार, सध्याच्या घडीला 20 धावांवरती तो खेळतो या मॅच मध्ये। या चेंडूला अगदी पूल केलाय, फिल्डर आहे तिथे, डाऊन द बॉल, मिस्टेक होणार नाही या मॅच मध्ये, या सत्रामध्ये। पहिली विकेट मिळत असताना फलंदाज रोहित निघालाय परतीच्या प्रवासाला। पहिला धक्का नाही कशात कमी दाखवा तुम्ही कोणी असा झालाय का, नाही कशात कमी दाखवा तुम्ही कोणी असा झालाय का, ठेवलाय गाजवून सारा इलाका आपल्या दादाबानी कोण आहे का। खूप चांगलं संगीत आपण या स्पर्धेच्या माध्यमातून ऐकतोय। खऱ्या अर्थाने जर पाहिलं तर या ही स्पर्धा जर पाहिली तर ज्यांच्या मार्गदर्शनाखाली आपण करतोय आदरणीय सन्माननीय कन्हैया भोईर साहेबांचं गुणगान गाणारं संगीत डीजे वादकाच्या माध्यमातून आपण ऐकलं। अनेक वेळा असं म्हटलं जातं ना, शुद्ध बीजापोटी फले रसाल गोमटी, या संत वचनासी साजेस असणारं व्यक्तिमत्व आपल्या व्यासपीठावरती पाहायला मिळतात। सन्माननीय कन्हैया भोईर साहेबांना तुम्ही पाहताय आणि या स्पर्धेचा ते आनंद घेत आहेत। खऱ्या अर्थानं माध्यमातून ही क्रीडा स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते। गोलंदाज पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती प्रसाद रहाटे। इथे जर पाहिलं तर नवीन फलंदाज मुख्तार शेख हा फलंदाज मैदानावरती दाखल झालाय। प्रसाद रहाटे पहिल्या चेंडूवरती विकेट प्राप्त केली। यावेळेस कोला टाकलाय, हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न, परंतु व्यवस्थित टायमिंग करू शकलेला नाहीये। सिंगल धाव मिळते या चेंडूवरती। काय गोलंदाजी पाहायला मिळते। सुरुवातीच्या दोन्ही चेंडूवरती प्रसाद रहाटेने इम्प्रेस केले या मॅच मध्ये। त्याच्या माध्यमातून पिन पॉइंट यॉर्कर पाहायला मिळाला, अगदी खोलात टाकला होता आणि तिथून चेंडूला डिग आउट करणं अगदी कठीण होऊन राहिलं होतं फलंदाजासाठी आणि फक्त सिंगलच धाव मिळाली या चेंडूवरती। या सिंगलच्या मदतीनं टीमची टोटल स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली आहे ती 32 या आकड्यावरती। 32 धावा धावफलकावरती या मॅच मध्ये तुम्ही पाहताय। चला जास्तीचा वेळ खर्च करू नका, भरपूर जास्त वेळ खर्च होतोय। तुम्ही रजनी क्रीडा स्पर्धा खेळताय त्यामुळे लक्ष असू द्या दोन्ही संघाचे कॅप्टन। गोलंदाज पुन्हा एकदा यावेळेस देखील खोलात टाकला होता, डिग आउट करण्याचा प्रयत्न। स्क्वेअर रिझर्व मध्ये फिल्डर आहे तिथे, फिल्डिंग चांगली करतायत, परंतु एकच धाव मिळेल या चेंडूवरती। संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती 33 या आकड्यावरती। 33 धावा सुरुवातीच्या 2 षटकामध्ये जर पाहिलं तर चांगल्या धावा पाहायला मिळाल्या, 31 धावा 2 षटकामध्ये, परंतु या षटकामध्ये प्रसाद रहाटेच्या षटकामध्ये धावा थांबल्यात, कारण पहिल्या चेंडूवरती त्यांनी रोहितची विकेट प्राप्त केली आणि इथून जर पाहिलं ना तर धावाच येत नाहीये। चांगल्या दर्जाची गोलंदाजी तो या मॅच मध्ये करतोय। गोलंदाज प्रसाद रहाटे पुन्हा एकदा यावेळेस देखील चांगला चेंडू पाहायला मिळते, बिग हिट करण्याचा जरूर प्रयत्न केलाय, चेंडू टप्पा पडल्यानंतर खाली राहिलाय। काय गोलंदाजी पाहायला मिळते, जबरदस्त गोलंदाजी। सुरुवातीच्या 2 षटकामध्ये जर पाहिलं तर षटकार आणि चौकाराची सरबत्ती धावांचा पाऊस पडला होता, परंतु या षटकामध्ये दुष्काळ पडला असंच म्हणावं लागेल, कारण धावाच येत नाहीये। धावा बनवण्यासाठी दोन्ही फलंदाज संघर्ष करतायत, परंतु प्रसाद रहाटे कमालीची गोलंदाजी करतोय, तो इम्प्रेस करतोय। त्याच्या टप्प्यावरती जर पाहिलं तर विश्वास आहे, त्याचा वेगावरती विश्वास आहे। अगदी खूप चांगली गोलंदाजी या मॅच मध्ये दाखवत असताना कमबॅक करणारा षटक त्याचं देखील राहिलाय या मॅच मध्ये। गोलंदाज पुन्हा एकदा प्रसाद रहाटे, लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट। खोला टाकलाय, आणखीन एक टो क्रशर यॉर्कर। पंचांकडे आशाभूत नजरेनं पाहिलंय, परंतु पंचांचा स्पष्ट नकार। लेग बाईच्या स्वरूपात धाव मिळते। काय गोलंदाजी राहिली या षटकामध्ये। अगदी जर पाहिला तर फलंदाजाची भंबेरी उडवली आहे, मोठाच फटका येत नाही आहे आतापर्यंत। जर पाहिला तर सिंगलच येतात। पहिल्या चेंडूवरती रोहितची विकेट प्राप्त केली आणि तिथून दबाव निर्माण झाला। मुख्तार शेख मैदानावरती आलाय, त्याने देखील 2 चेंडूचा सामना केलाय आणि त्याच्या बॅटमधून फक्त आणि फक्त 2च धावा या मॅच मध्ये। चांगला सामना पाहायला मिळतोय, सर्वांचं हार्दिक स्वागत आहे।
एक खूप चांगली क्रीडा स्पर्धा तुम्ही पाहताय. खरं तर वैभवशाली परंपरा अविरतपणे सुरू ठेवली आहे या क्रीडा स्पर्धेच्या माध्यमातून. थोडासा रनवे मध्ये अडथळा, चांगला कंट्रोल दाखवला प्रसाद रहाटेनं, कारण आतापर्यंत त्याने टाकलेला चेंडू खूप चांगला राहिलाय आणि इथे जर पाहिलं तर त्याचं नियंत्रण नव्हतं. खऱ्या अर्थानं रिलीज पॉइंटला येत असताना तो थांबला आणि इथे डेड बॉल पाहायला मिळाला. पुन्हा एकदा प्रसाद रहाटे बॉलिंग ट्रॅक वरती, लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट, स्ट्रायकिंग एंडला फलंदाज मुख्तार शेख आपल्याला पाहायला मिळतो या मॅच मध्ये. यावेळेस मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, बॅटची लिडिंग एज, फिल्डर आहे तिथे, पुढे आलेत. काय गोलंदाजी राहिली या षटकामध्ये, केवळ आणि केवळ फक्त आणि फक्त 5च धावा प्रसाद रहाटेने खर्च केलेत. वा, जबरदस्त गोलंदाजी पाहायला मिळते. कमबॅक करणारा षटक राहिलाय. 3 षटकाचा खेळ संपला. 67 धावाचा पाठलाग करत असताना रॉयल बॉईज या संघाने धावफलकावरती धावा जोडल्या. त्या एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 36 धावा, येणारे 12 चेंडू आणि 31 धावांची आवश्यकता हा सामना जिंकण्यासाठी. जबरदस्त गोलंदाजी राहिली. खऱ्या अर्थानं कमबॅक केले या मॅच मध्ये. प्रसाद रहाटेचं कौतुक करावं लागेल. अगदी आपल्या नावाला शोभणारा खेळ त्याने मैदानावरती दाखवलाय. कर्णधाराने त्याच्यावरती का विश्वास दाखवला, अगदी सर्वची सर्व उत्तरे त्याने आपल्या गोलंदाजीमध्ये दिली आहेत. परंतु चला, जास्तीचा वेळ खर्च करू नका, बी फास्ट. भरपूर जास्त वेळ या सामन्यासाठी झालेला आहे. दोन्ही संघाच्या कॅप्टनचं मी लक्ष वेधतोय, कारण तुम्ही रजनी क्रीडा स्पर्धा खेळताय, त्यामुळे वेळेचं नियोजन करणं फार गरजेचं आहे. मैदानावरती खेळणाऱ्या प्रत्येक खेळामध्ये तुम्ही वेळेचं नियोजन करा, कारण घड्याळाचे काटे कुणासाठी थांबत नाही, आपल्यासाठी देखील थांबणार नाही. त्यामुळे लगेच आपण सामन्याला सुरुवात करा. येणारे 12 चेंडू आणि सामना जिंकण्यासाठी धावा बनवायचे आहेत 31 धावा. अगदी साई माऊली बोरिवली संघ खेळत होता ना, तेव्हा 3 षटकामध्ये 39 धावा बनवल्या होत्या. 3 धावा पुढे होता. रॉयल वॉरियर्स रियाज स्पोर्ट्स हा संघ खेळतोय. या संघाने 36 धावा धावफलकावरती जोडल्यात. कुठेतरी 3 धावा मागे आहे, परंतु येणाऱ्या 12 चेंडूवरती त्यांना 31 धावा या मॅच मध्ये बनवायच्या आहेत. चला, लगेच फिल्डिंग सेटअप करा. आज जर पाहिलं तर अतिथींची मांदी आली आपल्या व्यासपीठावरती पाहायला मिळते. खरं तर खूप चांगलं कार्य त्यांचं सातत्यानं पाहायला मिळतं. समाजसेवेतून मानवता धर्म जपणारं व्यक्तिमत्व आपल्या व्यासपीठावरती पाहायला मिळतात. खऱ्या अर्थानं खूप चांगलं कार्य या संपूर्ण विभागामध्ये आपल्या मान्यवरांचे राहिलेत. वसई विरार महानगरपालिकेच्या माध्यमातून खूप चांगली विकास कामे आमचे मान्यवर त्यांनी आपल्या या संपूर्ण क्षेत्रामध्ये केलेले आहेत. असे सर्व दिग्गज मान्यवर आज आपल्या व्यासपीठावरती या स्पर्धेचा आनंद घेतात, या सामन्याचा आनंद घेतात. त्यांचं देखील हार्दिक स्वागत. अजय केसीचा पहिलाच बॉल समोरच्या दिशेने खेळलेत. लॉंग ऑफला फिल्डर, डाऊन द बॉल, मिस्टेक होणार नाहीये. महत्वाची विकेट. फलंदाज बॅक टू द पॅव्हिलियन. थँक्यू. ऍक्शन रिप्ले मध्ये तुम्ही पाहू शकता अगदी खोलवर टप्प्याचा चेंडू होता. लॉंग ऑफला फिल्डर होते. काय कमालीचा झेल टिपलाय. मुख्तार शेखचा फटका होता. हा फटका फसलाय, स्ट्रेट हिट केलाय, परंतु लॉंग ऑफला कमालीचा झेल कंप्लीट करत असताना त्या ठिकाणी अफलातून रवी मिश्रा त्याने तो झेल टिपलाय. अगदी त्याच्या हातावरती अगदी वेगाने चेंडू आला होता. त्याला थोडीशी दुखापत देखील झाली, परंतु खूप चांगल्या पद्धतीने त्याने झेल टिपला. या ठिकाणी कैवल्य पाटील यांचं आगमन झालेलं आहे. त्यांचं देखील हार्दिक स्वागत. संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली होती 36 या आकड्यावरती. 36 धावा धावफलकावरती या मॅच मध्ये. षटक क्रमांक 4 बॉलिंग ट्रॅक वरती अजय केसीला तुम्ही पाहताय. पहिल्या चेंडूवरती मुख्तार शेखला त्याने बाद केलं. नवीन फलंदाज रवी मैदानावरती दाखल होतोय. खऱ्या अर्थाने या मॅच मध्ये इथून जर पाहिलं ना तर चांगली बॅटिंग करावी लागेल रॉयल बॉईज या टीमला, कारण येणारे 11 चेंडू आणि 31 धावांची आवश्यकता हा सामना जिंकण्यासाठी. अजय केसी हो, यावेळेस पूल केलाय मोठा फटका, परंतु हा फटका देखील फसलाय. फिल्डर डाऊन द बॉल, अनदर गॉन. आणखीन एक फलंदाज बाद या मॅच मध्ये. नाही गावजू चंद्रवाला लई दिलवाला येतो हाकेला धावून बरका. नाही गावजू चंद्रवाला लई दिलवाला येतो हाकेला धावून बरका. देवलाई गाजवून सारा इलाका आपल्या दादावानी कोण ऐका. देवलाई गाजवून सारा इलाका आपल्या दादावानी कोण ऐका. देवलाई गाजवून सारा इलाका आपल्या दादावानी कोण ऐका. देवलाई गाजवून सारा इलाका
थँक्यू. रवीचा फटका फसला. खरं तर मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न त्याने केला, पुलचा फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता, परंतु कमालीचा झेल कंप्लीट करत असताना या मॅच मध्ये अजय केसी आणखीन एक विकेट मिळवतोय. सलग 2 चेंडूवरती 2 विकेट त्यांनी प्राप्त केलेत. तो हॅट्रिक वरती आहे. या स्पर्धेमधील दुसरी हॅट्रिक तो प्राप्त करेल का? या स्पर्धेमधील दुसरी हॅट्रिक तो घेईल का? कारण या अगोदर एकविरा स्पोर्ट नायगाव संघाच्या विशाल कोळी या गोलंदाजाने या स्पर्धेमध्ये विकेट हॅट्रिक घेतलेली आहे. आणि इथे जर पाहिलं तर अजय केसी हा गोलंदाज देखील आपल्याला पाहायला मिळतोय. सलग 2 चेंडूवरती 2 विकेट त्यांनी प्राप्त केलेत. येणारे 10 चेंडू आणि 31 धावांची आवश्यकता या मॅच मध्ये. नवीन फलंदाज वसीम मैदानावरती दाखल झाला. काय जबरदस्त कमबॅक साई माऊली बोरिवली या संघाने केलाय. प्रसाद रहाटेचं कौतुक करावं लागेल, कारण त्याच्या षटकामध्ये धावा आलेल्या नाही आहेत. त्यामुळे अजय केसीच्या विरोधात अगदी बॅटिंग करत असताना मोठे फटके खेळण्याचं औदार्य फलंदाजाने दाखवलंय आणि सातत्याने विकेट गेल्यात. स्विच करण्याचा प्रयत्न समोर सापडला होता की काय, परंतु नाही. शरीराचा वेध घेतलाय आणि लेग बायच्या स्वरूपात इथे धाव मिळते. संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचते ती 37 या आकड्यावरती. 37 धावा धाव फलकावरती. अजय केसीचं कौतुक करावं लागेल. जबरदस्त तो गोलंदाजी करतोय, फलंदाजाला रीड करतोय, त्याचा फुटवर्क पाहतोय आणि तदनंतर गोलंदाजी करतोय. आणि या षटकामध्ये यशस्वीरित्या त्याची गोलंदाजी पाहायला मिळते, कारण सुरुवातीच्या 3 चेंडूवरती त्यांनी फलंदाजाला शांत ठेवल्या. आणि इथून जर पाहिलं तर आक्रमण करावं लागेल. मोठे फटके फलंदाजांना खेळावं लागतील या मॅच मध्ये. ओ यावेळेस समोरच्या दिशेने उडवलाय, वाईड ऑफ लॉंग ऑनला, फिल्डर डाऊन द बॉल. आणखीन एक चांगला झेल कंप्लीट करत असताना फलंदाज निघालाय परतीच्या प्रवासाला. फलंदाज बाद. गावागावात नावाची चर्चा आहे हो खरोखर. गावागावात नावाची चर्चा आहे हो खरोखर. दादा आहे हो खरोखर. जितेंद्र ठाकूर साहेब धुरंधर आहेत एक नंबर. जितेंद्र ठाकूर साहेब धुरंधर आहेत एक नंबर. खूप चांगलं संगीत आपण डीजे वादकाच्या माध्यमातून ऐकतोय. खऱ्या अर्थानं ज्यांच्या नावाने ही क्रीडा स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते असे सन्माननीय सर्वांचे लाडके नेतृत्व लोकनेते हितेंद्रजी ठाकूर साहेबांचं गुणगान गाणारं संगीत आपण डीजे वादकाच्या माध्यमातून ऐकतोय. खऱ्या अर्थानं साहेबांच्या सन्मानासाठी गौरवासाठी या क्रीडा स्पर्धेचं आयोजन आपल्याला पाहायला मिळतं. अर्थातच लोकनेते हितेंद्रजी ठाकूर चषक 2025 तुम्ही पाहताय. एक कमालीची क्रीडा स्पर्धा, खऱ्या अर्थानं पालघर क्रिकेटची कक्षा रुंदावणारी क्रीडा स्पर्धा. एक भरपूर मोठी स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. सर्वत्र या स्पर्धेची चर्चा राहिली. या स्पर्धेमध्ये ठाणे, रायगड, भिवंडी, पनवेल सर्व परिसरातून संघ खेळताना आपल्याला पाहायला मिळाले. आणि आजच्या दिवसामध्ये मीरा रोड, बोरिवली परिसरातील संघ देखील दाखल झालेत. म्हणजेच भरपूर मोठी चर्चेमध्ये असणारी क्रीडा स्पर्धा तुम्ही पाहताय या मैदानावरती. नवीन फलंदाज मैदानावरती प्रणय दाखल होतोय. प्रणयसाठी प्रणयच्या बॅट मधून घनाघाती स्ट्रोक, चेंडूला पाठवलाय सीमारेषेच्या पलीकडे. 7 धावांसाठी षटकार आहे आदाच न्यारी. हे सहान थोर दादाला लोकमान्यती सारी. हे आधार स्तंभ बहुजनाचा आहे असा खंबीर. आधार स्तंभ बहुजनाचा आहे असा खंबीर. काय जबरदस्त फटका पाहायला मिळताय. जबरदस्त फटका सजवलाय प्रणयनं. अगदी आधारस्तंभ बनलाय आपल्या संघासाठी. पहिला चेंडू फेस करत असताना पहिल्या चेंडूवरती पाठवलाय, चेंडूला सीमारेषेच्या पलीकडे. 7 धावांसाठी षटकार. संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली आहे 43 आकड्यावरती. पुन्हा एकदा यावेळेस पाहिलं तर पॉइंटच्या डोक्यावरून चेंडूला कट केलाय. बॉल जातोय सीमारेषेच्या पलीकडे. आणखीन एक तडाखा प्रणयच्या बॅट मधून येतोय चौकार. आहे आदाच न्यारी. हे सहान थोर दादाला लोकमान्यती सारी. हे आधार स्तंभ बहुजनाचा आहे असा खंबीर. आधार स्तंभ. थँक्यू. ऍक्शन रिप्ले मध्ये तुम्ही पाहू शकता थोडेसे बॅकफुटला गेले, स्ट्रोक साठी जागा बनवली आणि पॉइंटच्या डोक्यावरून चेंडूला कट केला आणि सीमारेषेच्या पलीकडे पाठवलाय. तुमच्याकडे आक्रमकता चालत नाही तर आक्रमकता असून चालत नाही तर अशा प्रकारची कलात्मकता देखील असायला हवी. आणि तीच कलात्मकता या मॅच मध्ये प्रणय दाखवतोय आणि त्याच्या बॅटमधून चौकार आला. संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली आहे ती 47 या आकड्यावरती. येणारे 6 चेंडू
आणि सामना जिंकण्यासाठी 20 धावांची आवश्यकता. काय जबरदस्त बॅटिंग केली आहे प्रणयनं. 6 चेंडू आणि 20 धावांची आवश्यकता. साई माऊली बोरिवली संघ या संघाने देखील कमबॅक केलाय, कारण मागील 2 चेंडूवरती 10 धावा प्रणयच्या बॅटमधून आलेत. क्रिकेट म्हटलं ना तर धावांची श्रीमंती, क्रिकेट म्हटलं ना तर धावांची गर्भ श्रीमंती. मग बॅट घेऊन मैदानावरती ज्या जबाबदारीसाठी आपण आलो आहोत ना, ती जबाबदारी पार पाडायची आहे. मग कर्तव्याच्या वाटेवर चालत असताना भावनांचा आवंडा गिरवणारा खेळ टेनिस बॉल क्रिकेट विश्वाला दाखवायचा आहे. आणि तोच क्रिकेटचा खेळ नागेश काका दत्ताली स्पोर्ट जुचंद्र या मैदानावरती रंगलाय. काय सामना रंगलाय, जबरदस्त सामना पाहायला मिळतोय. आजच्या रजनीमधील पहिला सामना आणि पहिला सामना रंगतदार अवस्थेमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. बॉलिंग ट्रॅक वरती षटक क्रमांक 5 वर राम हा गोलंदाज पाहायला मिळतोय. येणारे 6 चेंडू 20 धावांची आवश्यकता या मॅच मध्ये. चला जास्तीचा वेळ खर्च करू नका, भरपूर जास्त वेळ खर्च होतोय. साई माऊली बोरिवली संघ या सामन्यामध्ये भरपूर जास्त वेळ तुम्ही खर्च केलेला आहे. यानंतरच्या मॅच मध्ये जर जास्त वेळ खर्च केला तर तुम्हाला आणखी एक फिल्डर 30 यार्ड सर्कलमध्ये ऍड करावा लागेल. यावेळेस कोलाट टाकला होता, परंतु जबरदस्त फटका पाहायला मिळतो. चेंडू हवेत आहे, फिल्डर डाऊन द बॉल येत आहेत, आले होते परंतु कॅच ड्रॉप. आणि तत्पूर्वी जर पाहिलं तर 3 धावा कंप्लीट केल्या जातील या चेंडूवरती. खराब फिल्डिंग पाहायला मिळाली. फिल्डर पोहोचले देखील होते परंतु झेल कंप्लीट करू शकले नव्हते. 3 धावा, या 3 धावेने संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली आहे ती 50 या आकड्यावरती. 50 धावा या मॅच मध्ये तुम्ही पाहताय. जबरदस्त बॅटिंग प्रणयने केली, परंतु रामच्या बॅटमधून देखील पहिल्या चेंडूवरती 3 धावा या मॅच मध्ये. येणारे 5 चेंडू आणि सामना जिंकण्यासाठी धावा बनवायचे आहेत 17 धावा. 5 चेंडू आणि 17 धावांची आवश्यकता या मॅच मध्ये. पुन्हा एकदा गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वरती. हो, यावेळेस पाहिलं तर आडव्या बॅटिंग करण्याचा प्रयत्न, यष्टिरक्षकाने मिस्टेक केली आणि बॉल जातो लॉंग स्टॉप सीमारेषेच्या अगदी बाहेर. 4 धावांसाठी नशिबाचा चौकार येतोय. आप्पा आहे असा खंबीर, हितेंद्र ठाकूर साहेब धुरंधर आहेत एक नंबर. हितेंद्र ठाकूर साहेब धुरंधर आहेत एक नंबर. ऍक्शन रिप्ले मध्ये तुम्ही पाहू शकता चांगला चेंडू टाकला होता परंतु यष्टिरक्षकाने मिस्टेक केली. फाईन लेगचा फिल्डर अगदी पुढे आला होता, छातीचा कोट केला होता, जीवाच्या आकांतामध्ये तो धावला होता. चेंडू अडवण्याचा त्याने जरूर प्रयत्न केला परंतु चेंडू अडवू शकला नव्हता आणि 4 धावा मिळाल्या. संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली आहे ती 54 या आकड्यावरती. येणारे 4 चेंडू आणि 13 धावांची आवश्यकता या मॅच मध्ये. साई माऊली बोरिवली हा संघ मैदानावरती जर पाहिला तर गोलंदाजी करत असताना सुरुवात चांगली झाली होती परंतु इथे जर पाहिलं तर या षटकामध्ये देखील धावा येत आहेत. कमबॅक केलं या मॅच मध्ये रॉयल बॉयज या टीमनं. येणारे 4 चेंडू आणि 13 धावांची आवश्यकता. राम पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती. स्ट्रायकिंग एंडला प्रणय पाहायला मिळतोय. प्रणय साठी हा चेंडू होता, हेलिकॉप्टर उडवलाय, लॉंग ऑफला फिल्डर आहे, मिस्टेक होणार नाही, त्याने टिपलाय झेल. या मॅच मध्ये महत्वाची विकेट. प्रणय बॅक टू द पॅव्हिलियन. थँक्यू. ऍक्शन रिप्ले मध्ये तुम्ही पाहू शकता खोलवर टप्प्याचा चेंडू होता, हेलिकॉप्टर उडवला होता, लॉंग ऑफ फिल्डर होते आणि त्यांच्या माध्यमातून कमालीचा झेल पाहायला मिळतो. मॅचच्या क्रुशियल मोमेंटला त्या ठिकाणी रामने विकेट प्राप्त केली. रामचं देखील कौतुक करावं लागेल. खऱ्या अर्थाने त्याच्यावरती विश्वास दाखवला. स्लॉगवरच्या षटकामध्ये 20 धावा त्याच्यासाठी ठेवल्या होत्या. आतापर्यंत 3 चेंडूवरती त्याने 7 धावा खर्च केल्यात. येणारे 3 चेंडू आणि 13 धावांची आवश्यकता या मॅच मध्ये. रॉयल बॉयज या टीमला सामना जिंकण्यासाठी 67 धावांचं टार्गेट होतं. आतापर्यंत 54 धावा धाव फलकावरती जोडल्यात या मॅच मध्ये. नवीन फलंदाज मैदानावरती सुमित दाखल होतोय आणि तो स्ट्रायकिंग एंड वरती असेल. इथून जर या मॅच मध्ये सुमितनं 3 चेंडूवरती 13 धावा बनवल्या ना तर इथल्या मातीच्या कणाकणाला आणि प्रेक्षकांच्या मनाला भिडणारं नाव असेल सुमित. परंतु त्याला ते कार्य करावं लागेल. 3 मोठे फटके खेळावे लागतील या मॅच मध्ये कारण येणारे 3 चेंडू आणि 13 धावांची आवश्यकता. हो, खोला टाकलाय परंतु या चेंडूवरती उत्तर नाही आहे. स्ट्राईक घेण्याचा प्रयत्न या ठिकाणी फलंदाज वसीम करतोय परंतु धाबाच्या स्वरूपात तिथे फलंदाज सुमित बाद झाला. म्हणजेच येणारे 2 चेंडू आणि 13 धावांची आवश्यकता असेल या मॅच मध्ये.
साहेब आहे हिम्मतवाला, वेळ प्रसंगी धावून जाती साहेब मदतीला, हे सच्च्या मनाचा आप्पा आहे लय दिलवाला. 2 चेंडू आणि 13 धावांची आवश्यकता या मॅच मध्ये. साई माऊली बोरिवली या संघाने कमबॅक केला. खूप चांगला खेळ पाहायला मिळाला. बॅटिंग करत असताना खूप चांगल्या धावा उभारल्या. पहिल्या सत्रामध्ये गोलंदाजी करत असताना देखील प्रभावित करतायत. या मॅच मध्ये रामचं कौतुक करावं लागेल. स्लॉगवरचं षटक तो हाताळतोय. यावेळेस देखील चांगला चेंडू पाहायला मिळतोय. टप्पा पडल्यानंतर चेंडूने घेतलाय वळण आणि वळण थोडंसं जास्तच होतं, परंतु तिथे जर पाहिलं ना तर फलंदाज बीट होता त्या चेंडूवरती. आणखीन एक चांगला चेंडू पाहायला मिळतोय. पूर्णपणे पराभवाच्या छायेमध्ये वावरतोय रॉयल बॉईजचा संघ. या मॅच मध्ये गोलंदाजी खराब राहिली होती रॉयल बॉईज या टीमची, परंतु फलंदाजीमध्ये सुरुवातीला दमकम दाखवली. त्यानंतर सातत्याने विकेटची पडझड पाहायला मिळाली. इथे आणखीन एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न जरूर झाला, परंतु कॅच ड्रॉप. परंतु सामना जिंकलाय साई माऊली बोरिवली या टीमनं. अभिनंदन अभिनंदन साई माऊली बोरिवली. हार्ड लक टफ लक रॉयल बॉईज टीम. आपण देखील खूप चांगल्या पद्धतीने खेळ साकारला या मैदानावरती आणि क्रीडा रसिकांचं आपण अगदी मनोरंजन केलं, त्यासाठी आपला आभार. आपल्या मुख्य मंचकावरती आमचे मान्यवर उपस्थित आहेत आणि या ठिकाणी जर पाहिलं तर त्यांचा वाढदिवस साजरा केला जाईल. आदरणीय सर्वांनी अनिल